तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार, थँक्यू. ओके. सो मॅम, माझा पहिला कॉमन क्वेश्चन, ज्यांची तब्येत खूप कमी असते, खूप खातात, परंतु आपण म्हणतो ना, याला कडकी बसली, आमच्याकडे गावरान भाषेमध्ये शब्द आहे, याला कडकी बसली, याची तब्येतच वाढत नाही बुवा. हा, म्हणजे तो कायम वाढलेलाच असतो. मग अशा लोकांना तुम्ही काय सजेशन द्याल की ते कशा पद्धतीने त्यांची जे वेट गेन आहे, आपण आधी वेट लॉस बद्दल बोललो, तर ते वेट गेन करू शकतील बुवा? बरं, आपल्याला असं वाटतं की एक्सरसाइज हा फक्त जाड लोकांनी करायची भाग आहे. बारीक लोकांसाठी एक्सरसाइज करायची करायची गरजेचं गरज नाहीये नाहीये. बुवा. त्यांनी फक्त खाल्लं भरपूर की ते वेट गेन करतील. पण त्यांचं मेटाबॉलिझम हाय असतं, जे बारीक आहे. एक तर त्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे वेळेत. दुसरं त्यांचं मेटाबॉलिझम हाय आहे. तर त्यांनी एक्सरसाइजवर पण फोकस केलं पाहिजे. आपण आपला बघायचा दृष्टिकोन असतो, हा बारीक आहे, ह्याने कशाला जिम लावली? याला काय गरज होती एवढी रनिंग करायची? आपला बघायचा दृष्टिकोन फक्त जाड आहे म्हणून त्याने एक्सरसाइज केली पाहिजे असं आहे. पण बारीक लोकांना पण ही तेवढीच गरजेची आहे. जेव्हा सगळे एक्सरसाइज करतात तेव्हा ऑटोमॅटिकली मेटाबॉलिझम बूस्ट होतं, तुमचे मसल टिअर होतात. त्याच्यानंतर तुम्ही जे काही खाता ते बॉडी छान ॲब्झॉर्ब करते आणि मग वेट गेन असो की वेट लॉस असो, धिस टर्न्स प्रॅक्टिकली इझी.